नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तत्रैकाग्रं मन कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया। उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये। आता अंगाते अंगवरी पवनाते पवनधरी। ऐसी अनुभवाची ओझरी होची लागी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत। परब्रह्म प्राप्तीसाठी भगवान परमात्मा या अध्यायामध्ये योग मार्गाचा पुरस्कार करून त्या साधनेचा विस्ताराने विचार आपल्यासमोर प्रतिपादन करतात। पहिल्यांदा ही साधना पवित्र देशामध्ये करावी लागते, अर्थात पवित्र देशाची निवड करावी। जो देश जे ठिकाण स्वभावतः वा संस्कारतः पवित्र आहे। मग पवित्रपणाचे काय काय लक्षण? ज्या स्थानामध्ये गेल्यानंतर वैराग्य वाढतं, समाधानाला साह्य अंतकरणाची वृत्ती आपोआप होऊ लागते, किंवा एखादा असणारा पाखंडी सकाम भ्रमर करणारा व्यक्तीसुद्धा ज्या स्थानामध्ये गेल्यानंतर त्याला मागावंसं यावं वाटत नाही। एखादा व्यक्ती समाधानासाठी निवांत बसला की पुन्हा त्याला उठावंसं वाटत नाही। या सगळ्या गुणांनी संपन्न असणारं जे ठिकाण त्याला पवित्र देश असं म्हणतात। किंवा ज्या देशामध्ये साधक राहतात किंवा सिद्ध महात्मे वास्तव्याला येतात, जो संती वसविला ठावो किंवा जे साधकी वसते होवावे, असा देश त्या देशाची निवड करावी। जेथे अमृताप्रमाणे गोड मधुर असणारी झाडं आहे, ज्यांना सदैव फळभार लागतात आणि दाट प्रमाणामध्ये असल्यामुळे साधकाला कष्ट नाही। पावसाळ्या वाचून जिथं सहजगत्या पाणी उपलब्ध होईल, जिथे दाट असणाऱ्या भागामुळे श्वापदांची गर्दी नसेल, एखाद्या प्रसंगाला कोकिळ आला, मयूर नावाचा पक्षी आला तर अडचण काही नाही, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात एक आवश्यक आहे असं ठिकाण साधकाने निवडावं की कोणाच्याही दृष्टीला पडणार नाही, असा तिथं मठ असावा किंवा भगवान शंकराचं मंदिर असावं। आणि मग हे ठिकाण निवडल्यानंतर त्या जमिनीवर दर्भ आसन, त्याच्याही वरती धूत वस्त्रांची घडी आणि सर्वात वरच्या भागावर वरी चौखट मृगसेवडी, मृगाचं चर्म असावं, तेही शुद्ध केलेलं, ज्यामध्ये मृगाच्या अंगाचा कोणत्याही प्रकारचा दुर्गंध नसेल, रक्ताचे कलंकाचे डाग नसतील किंवा मांसाचा कोणताही विकार नसेल। निसर्गतः मरण पावलेला जो मृग आहे त्याचं ते चर्म काढलेलं आहे। मृग मारायचं नाही, मारल्यानंतर त्या जीवाला प्राणांत वेदना होतात आणि त्या वेदनाचे आक्रोश किंवा कंपन, काही विशिष्ट प्रकारचे तरंग त्याच्या त्वचेवर जाऊन बसतात आणि त्याच्यावर एखादा साधक बसला की त्याचंही अंतकरण आहत झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून वरी चोखट मृग शेवडी असा ज्ञानोबाने शब्द वापरलेला आहे की ते अशा प्रकारचं चोखट म्हणजे शुद्ध केलेलं मृगचर्म असावं। ते आसनसुद्धा फार उंच आकाराचं नसावं किंवा अतिशय नीच आकाराचंही नसावं। जर नीच आकाराची आसनाची रचना असेल तर भूमीचा दोष प्राप्त होईल आणि भूमी दोषाने साधकाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार जडू शकतात। विश्रांती करत असताना नुसत्या भूमीवर शयन करणं हे काही कालात मान्य आहे, सर्व कालामध्ये मान्य नाही। ज्याचं विशिष्ट प्रकारचं व्रत असतं त्याला भूमीवर शयन करावं लागतं। समजा आपल्याला एखादा यज्ञ करायचा असेल तर त्या यज्ञाच्या अगोदर काही नियम आहेत, तर भूमिशय्या, राजालासुद्धा भूमिशय्या करावी लागते, भूमीवरच त्याने शयन करावं। किंवा एखादा वनवासी व्यक्ती आहे त्याला ते चालतं, इतर बाबतीमध्ये नाही। किंवा चातुर्मासामध्ये भूमिशयन आहे, भगवान परमात्मा शयन करतात ना 4 महिन्यामध्ये, म्हणून चातुर्मासामध्ये पलंग वापरायचा नसतो, असे नियम आहेत। म्हणजे साधकाच्या बाबतीमध्ये पण हाच नियम आहे की जर नीच आसन असेल, नीच म्हणजे कमी आकाराचं, तर भूमीचा दोष प्राप्त होईल आणि अतिशय उंच आकाराचं आसन असेल
तर अंग डोलेल, त्यामुळे साधनेत मन लागणार नाही. म्हणून तसं आसन न करता समभाव धरावे. आता पुष्कळ काय विचार करावा. जमिनीचं पावित्र्य पण पाहिलेलं आहे, आसनाची रचना चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि साधकाचा निश्चय की आपल्याला योग साधना करायची. आता हा सगळा जो अध्याय आहे ना, हा सगळा अध्याय फक्त श्रवणाचा विषय नाही आहे. हा संपूर्ण अध्याय अनुष्ठानाचा विषय आहे. याच्यामध्ये जे आपण ऐकतो तशा प्रकारे आपल्याला अनुष्ठान केलं तर योगाचे अनुभव येतील. पण त्यामध्ये सुद्धा काल आपण विचार पाहिला, एखादा औषध जेव्हा आपण घेतो द्रव स्वरूपामध्ये किंवा एखादा आयुर्वेदिक काढा घेतो, तर ते बऱ्याचदा आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईल हातामध्ये असल्यामुळे सगळेच माणसं वैद्य झालेले आहे. सगळ्या कोणालाही काही विचारा त्याला उत्तर असतं. जर तुम्ही फक्त म्हणले माझं डोकं दुखतं तर 5-6 माणसं आपलं डोकं खातील, एवढे उपाय सांगतात. सगळेच जण वैद्य झालेले आहेत, पण ते चिकित्सकाच्या परामर्शानुसार घ्यावे लागतात. त्याला खाली सूचना पण असते, चिकित्सके परामर्शानुसार ले असं म्हणतात की नाही. कारण प्रत्येकाचं शरीराची रचना, कफवात पित्त प्रकृती, त्या व्यक्तीच्या सवयी या सगळ्यावरती चिकित्सा बदलू शकते. म्हणून स्वतः उपचार नाही करायचा, चिकित्सकाला त्या नाडी परीक्षण पण करावं लागतं पहिल्यांदा. हे जसं औषधाच्या बाबतीमध्ये आहे तसे योग साधना करत असताना सुद्धा ती योग्य मार्गदर्शकाच्या अनुभवानुसार केली पाहिजे. पवित्र देशाची निवड आपल्या हातात आहे. त्यानंतर दर्भ, वस्त्र, मृगचर्म हे संपादन करणं तेही आपल्या हातातच आहे. पण साधना कशी करावी या बाबतीमध्ये मात्र आचार्यच आपल्याला ते सांगू शकतात. तर आपल्याला अनुभव येईल. पवित्र देशाची आपण निवड केली, आसनही आपलं चांगलं आहे, तर भगवान ज्ञानोबा म्हणतात साधना कशी करावी. 12व्या क्रमांकाच्या श्लोकात हा प्रारंभ आहे. तत्र एकाग्रम मनः कृत्वा. पहिल्यांदा आपण आपलं मन एकाग्र करावं. याचा अर्थ आहे की ज्याच्या जीवनामध्ये फक्त एकच साध्य ठरलेलं आहे तर तो ही साधना करू शकतो. व्यवहारामध्ये सुद्धा ज्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रामध्ये निष्णात व्हायचं असेल त्याने पहिल्यांदा एकच साध्य निवडलं पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की मृदंगाचाही सराव करावा, थोडं गायनही जमलं पाहिजे आणि कीर्तनही आलं पाहिजे, सगळं अर्धवट होतं. मग कशामध्ये निष्णात एखादी व्यक्ती अशी असते की जी सर्व क्षेत्रामध्ये निपुण किंवा निष्णात असू शकते. नाहीतर एकच अंतकरण आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये वाटायचं ठरलं तर ते अर्धवट वाटलं जातं. एकाग्रम मन कृत्वा. पहिल्यांदा आपलं मन एकाग्र केलं पाहिजे. ज्याचं एकच साध्य, त्या दिवशी आपण व्यवहारातलं उदाहरण पाहिलं होतं. द्रोणाचार्यांनी सगळ्यांना शिकविलं आणि एका झाडावर एक मातीचा पक्षी तयार केला आणि म्हणे धनुष्याला बाण लावला. प्रत्येकाला विचारलं तुला काय काय दिसतं. तर गुरुजी मला सगळं दिसतं. त्याने बरोबर आहे, तो पंक्तीच वाढू शकतो, दुसरं काही काम करणार नाही असं प्रत्येकाला विचारलं. सरते शेवटी अर्जुनाला विचारलं काय दिसतं. म्हणे मला गुरुजी तुम्ही दिसत नाही, झाड नाही, झाडाची फांदी नाही, मला संपूर्ण पक्षीसुद्धा दिसत नाही, फक्त मला पक्षाचा डोळा दिसतो. याला म्हणतात एकाग्र. मग आता व्यवहारामध्ये जर एवढी एकाग्रता लागते तर परमार्थामध्ये नाही का लागणार. ज्याच्या मनाला एकच साध्य आहे, एकच टोक आहे, त्याला म्हणतात एकाग्र. एकाग्रम मन कृत्वा. संकल्प विकल्पाचा परित्याग करणं ते मन एकाग्र असतं. त्यानंतर चित्ताच्या म्हणजे चिंतनाच्या आणि इंद्रियांच्या विषयाकडे जाणाऱ्या सगळ्या क्रिया ज्याने संयमित केलेल्या आहे. यत चित्तेंद्रिय क्रिया, ज्याने आपल्या अंतकरणाच्या म्हणजे चित्ताच्या इंद्रियांच्या क्रिया आवरून ठेवलेल्या आहे. आसने उपविश्य. जो पवित्र आसनावर विराजमान झालेला आहे अशा साधकाने योगाचं साध्य काय आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधः. योगाच्या द्वारे चित्ताचा नाही, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा आहे. वृत्ती 5 प्रकारच्या: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र अशा काही चित्ताच्या वृत्ती निरुद्ध नावाची. तर एकाग्र वृत्तीचा परिपोष झाला की चित्तवृत्ती निरोध भावाला प्राप्त होते. निरुद्ध झाले की समाधी भाव तिला प्राप्त होऊ शकतो. आत्मविशुद्धये योगम युंजात. अंतकरणाच्या शुद्धीसाठी म्हणजेच अंतकरणातले विकार जाण्यासाठी योगाचं साध्य फार महत्त्वाचं आहे. कधीतरी आपण एखादा विचार केला असेल, एक सूक्ष्म विचार सांगतो.
बऱ्याचदा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात ना, बऱ्याचदा येतात. वाईट विकाराचे विचार आले, सहसा आले, की आपल्या आत उदरामध्ये असणारा जेवढा वायू आहे तेवढा सगळा वायू बाहेर टाकायचा श्वासाच्याद्वारे किंवा मुखातून, आणि आपलं पोटाचं रिकामं झालं पाहिजे. सगळा वायू बाहेर टाकला, जे नाभिस्थान आहे ते आतमध्ये खेचायचं, श्वास घ्यायचा नाही. आहे थोडा सगळा वायू शरीराच्या बाहेर टाकल्यानंतर जेव्हा आपण नाभिस्थानाला आतमध्ये आकृष्ट करतो, ओढून घेतो, तेव्हा प्राण मिळत नाही. प्राण न मिळाल्यामुळे प्राणाच्या अभावी मन दुर्बल होऊन जातं, आणि मन दुर्बल झालं की बुद्धीमध्ये वाईट विकार थांबतात. प्रयोग करून बघा. हा असं वाईट विचार सुचतच नाही मनाला किंवा बुद्धीला काही सुचत नाही, कारण प्राण शक्ती देणारा असतो ना. प्राणाची शक्ती जर असेल, त्याच्याजवळचं उदाहरण आपण एकादशी व्रत करतो. एकादशीला सुचतं का एवढं काही? हां, ज्याचं फराळ भरपूर आहे त्याला मग फार सुचू शकतं. पण समजा निर्जला करणारी एखादी व्यक्ती असेल किंवा ज्याचा सीमित आहार असेल, त्या दिवशी जर प्राणाला फार मोठी शक्ती नाही मिळाली. एका विद्यार्थ्याने पाठ केले काही श्लोक, गुरुजींना सांगितलं मला श्लोक म्हणून द्यायचे. गुरुजी म्हणले आज नाही, 2-3 दिवसांनी. 2-3 दिवसांनी उपवास होता. आता 5 उपवास सलग आल्या. दशमी, एकादशी, शनिवारी द्वादशी, रविवारी शिवरात्र, पाठीमागचा सोमवार, असे सलग 5 आले. माग एकता 6-7 आले होते. राधाष्टमी, त्याच्यानंतर नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, असे सलग वामन जयंती पुन्हा, आणि त्याच्यानंतर सोमवार, असे क्रमानेच आले होते सगळे. त्यांनी बहुतेक एक संघटना स्थापन केली उपवासाने, असे एकाग्र आले. मग श्लोक पाठ केले आणि उपवासाच्या दिवशी म्हटले मन आता. तर गुरुजी मला आठवतच नाही का? अन्नाच्या अभावी प्राण व्याकुळ झाला. प्राणाला ऊर्जा नाही मिळाली तर बुद्धीला काही सुचत नाही. म्हणून वाईट विकार जर मनात आला तर सगळा शरीरातला वायू बाहेर प्रक्षेपित करायचा. जे नाभिस्थान आहे त्याला आतमध्ये खेचलं आपण, इतकं जोरात खेचलं ते पाठीपर्यंत गेलं पाहिजे, मग वाईट विकार मनात राहत नाही. हे जसं घडतं तसंच आहे. योगम युंजात म्हणजे योग साधकाला वाईट विकारापासूनही थांबवतो, विषयापासूनही थांबवतो आणि वासनेपासूनही आवरून ठेवतो. म्हणून तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश आणि वासनाक्षय करण्यासाठी योग नावाची साधना शास्त्रकारांनी प्रतिपादन केलेली आहे. आता ही योग साधना करत असताना काल आपण विचार केला की सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे, अंतःकरण एकाग्र केलं पाहिजे. सद्गुरूंचं स्मरण करणं हे मंगलाचरण आहे. आणि मंगलाचरण झाल्याबरोबर आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये कायम आपल्याला एका व्यक्तिमत्वाचा आदर्श असावा, जे महापुरुष संत रूपाने किंवा श्री गुरु रूपाने आपल्या जीवनामध्ये इष्ट आहे. आणि त्यांचं स्मरण जर आपल्या मनामध्ये कायम आठवण असेल तर त्या साधकाला एक ऊर्जा मिळते की सद्गुरूची कृपा सहाय्य करते. दुसरा भाव असा आहे, त्या साधनेला जर फळ मिळालं तर मला हे साधनेचं फळ मिळालं असा त्याला अभिमान होत नाही. मनामध्ये कायम भावना असते की हे जे मला मिळालं याला गुरुकृपाच कारण आहे. गुरुकृपा ही केवलम. सद्गुरूंचं स्मरण केल्याबरोबर स्मरणाचा आदर आहे. अष्टसात्विक भावाने अंतःकरण भरलं जातं आणि अतिशय विरण्याकरता कठीण असणारा अहंकाराचा भाव, त्या अहंभावाचं काठिण्य विरघळू लागतं असा विचार होतो. सद्गुरूंच्या स्मरणामध्ये सात्विक भावाचा परिपोष, अहंकाराचं काठिण्य विरणं, विषयांचा विसर पडावा, इंद्रियांच्या ठिकाणी जे पाटव्य रग असते ते इंद्रियांची कसमस मोडे आणि आपल्या मनाचे संकल्प विकल्प वाढले की मनाचा असणारा एक प्रकारचा वस्त्रविस्तार होतो. जसं आपण एखादं वस्त्र जर झटकलं तर ते मोठ्या प्रमाणात होतं, आणि जर आपण त्याची घडी करून ठेवली तर या सवयी पहिल्यापासून लावायला लागतात. बरं, कपडे वगैरे व्यवस्थित असावे पहिल्यापासून सवयी लावायला लागतात. जसं कपडे आपले व्यवस्थित घडी करून ठेवले की ते लहान आकारामध्ये सामावतात, तसे मनाचे विषयाचे संकल्प वाढले की मनाचा विस्तार होतो, आणि त्या मनातले संकल्प विकल्प निवृत्त झाले की मनाची घडी होते. आणि ती कुठं घडते? हृदया माझी घडे, असं हे ऐक्य होतं इंद्रियांचं
अंतकरणाच्या म्हणजे मनाचं या सगळ्यांचं ऐक्य झालं तर ज्ञानोबराय 89 क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात, ऐसे ऐक्य हे सहजे भावे तव राहीचे. असं हे ऐक्य, ऐक्य म्हणजे काय? एकाग्रता. आपण ऐक्य शब्द आला की आपल्याला जीव ब्रह्मैक्य असं आठवतं ना, तर इथं हा अर्थ नाही आहे. ऐक्य म्हणजे एकाग्रता. मनाच्या सगळ्या वृत्ती बाजूला जाऊन फक्त एका ध्येयावर तत्र प्रत्येकतानता ध्यानम असं जे ध्यानाचं लक्षण केलं आहे, त्या अनुषंगाने सगळ्या वृत्तीपासून मन आवरण गेलं. असं ऐक्य म्हणजे एकाग्रता. सहज फावे तव राहीजे. सहजगत्या आपल्याला हे एकाग्रता वृत्ती प्राप्त होईल तोपर्यंत राहावं. आणि असं झाल्यानंतर मग तेनेची बोधे बैशिजे आसनावरी. जे आपलं शुद्ध आसन आहे, ज्ञानोबरांनी त्या आसनाकरता 3 शब्द वापरले ना. जे मृगचर्म आणलेलं आहे ते चौखट असावं, ज्या वस्त्राची घडी आपण आणली ते धुत वस्त्र असावं, आणि ज्या दर्भासनावर आपण विराजमान आहे ते मोडलेले नसावे. तळवटी अमोडी कुशांकुर माझी धुत वस्त्रांची घडी वरी चौखट मृग शेवडी. असं जे पवित्र आसन, त्या आसनावर एकाग्रता आपली झालेली आहे अशा बोधाने हे आपल्याला कळतं. दुसऱ्याने सांगायची गरज नाही. आपलं मन किती चंचल आहे यासाठी अजून तर काही कोणतं यंत्र नाही आलं, पण ते स्वसंवेद्य गोष्ट आहे. आपलं मनाची एकाग्रता आपल्या मनालाच कळते आहे. आणि हा बोध अनुभव असेल तर मग त्या आसनावर विराजमान व्हावं. आता पुढे करायचं काय? तर पुढचं एक आसन आहे. बसण्याचं आसन वेगळं बरं, आणि शरीराच्या रचनेचं आसन वेगळं. बसलो आहे ते दर्भासन, त्यानंतर वस्त्राचं आसन, त्यानंतर पुन्हा मृगचर्म हे आसनच आहे. पण त्या आसनावर बसल्यानंतर आता शरीराची जी काही रचना तयार होते, विशिष्ट प्रकारचा आकार तयार होतो, त्यालासुद्धा आसन म्हटलं जातं. आणि त्यातलं जे आसन येतं त्याला वज्रासन म्हणतात. कठीण आहे आसन. आपण भोजनोत्तर करतो ते एक वज्रासनच आहे. आणि इथं येणारं आसन ते थोडंसं वेगळं आहे. अर्थात त्याही वज्रासनामध्ये थोडासा भाग यातला येतोच आहे, बराच येतो आहे. ते बघा आता पुढे क्रमाक्रमाने 90 क्रमांकाची ओळी. आसनावर साधक विराजमान झाला तर त्याच्या अगोदर त्याच्या शरीराची तयारी असते. कारण इथे शब्द काय वापरले? चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया संयमित केलेल्या आहे. योगाची साधना घडण्यासाठी पहिल्यांदा शरीर सुव्यवस्थित असावं लागतं बरं. आणि शरीरात सुव्यवस्थित राहण्याकरता आहार विहारावर नियंत्रण असावं लागतं. ज्याचा आहार विहारावर ताबाच नाही त्याने त्याच्या जीवनामध्ये योगाचा योग येणार नाही. कारण त्याला पहिल्यांदा आहार विहाराची तयारी करावी लागते. संयम योगामध्ये फार महत्त्वाचा आहे. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येत म्हणे त्याला अधिकारी या. पुढंच येणार आहे. जो रसनेंद्रियाच्या ताब्यात गेलेला आहे, खरंच आहे. आपलं पोट सांगत असतं आतमध्ये जागा नाही आहे. कारण आपल्या ढेकर येतो ना, 3 येतात, म्हणजे आपलं पोट सांगतं आतमध्ये जागा नाही. पण जीव ऐकत नाही. रसनेंद्रियाचा अंकीला इंद्रिय नाही ऐकत बुवा. नाही म्हणतो जाऊ दे आता गरम गरम आणलेच भजे तर घ्या 2-4, आणि अगोदर खाल्ले पावशर नाही तरी येऊ दे 2-4. रसनेंद्रियाचा अंकेला. ज्याचा आहारा विहार संयम नाही त्याचं शरीर ताब्यात राहू शकत नाही. ज्ञानोबरांनी सांगितले, शरीराची नव्हे तयाची मग योग कवनाचा. शरीरच त्याचं नाही तर योग कोण करणार आहे? मग योगासाठी शरीर फार महत्त्वाचं आणि शरीरासाठी आहार महत्त्वाचा. ते वजनसुद्धा ताब्यात असलं पाहिजे. डॉक्टरांचं ऐकलं, आपले गुडघे नाही वाढत, गुडघे तेवढेच राहतात. वरती मेरू पर्वत वाढतो आपला, म्हणजे ढेरी वाढते. मग आता ते गुडघे तर तेवढेच राहतात ना, आणि त्याच्यावर मग ते वजनाचा भारी होतं. म्हणून मग ते कामं करत लोक सध्याच्या काळात गुडघे फार दुखतात. वरचं वजनच तेवढं वाढलेलं आहे, त्यांना किती वजन पेलणार आहे ते, मग ते काम सोडून देतात बघा. असे ते थोडे उपमा थोडी मोठी दिली मेरू पर्वताची असा. आता अंगा ते अंगवरी साधना बघा कशी होती. अंगा ते अंगवरी पवना ते पवन धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे.
अंगाते अंगवरी. आता अंगालाच काय करतं, अंग सांभाळतं, शरीराला शरीर सांभाळतं, फक्त आपण संधी दिली पाहिजे. आयुर्वेदामध्ये असा विचार आला, जर साधकाने योग्य प्रमाणात आहार घेतला, योग्य प्रमाणात आवश्यक आहे तेवढा, तर प्राण आहाराला पचवितो आणि त्या प्राणाने आहार पचविला की उरलेल्या वेळामध्ये तो प्राण शरीरातले रोग खाऊन टाकतो. म्हणून एक वेळ जेवत असेल तर योगी, 2 वेळा जेवत असेल तर भोगी, 3 वेळा जेवण करत असेल तर रोगी, 4 वेळा जेवण करत असेल तर निरोगी. असं आहे का? एकाच वेळा भोजन योगी आहे, 2 वेळा करत असेल तर भोगी, 3 वेळा ज्याला भूक लागते, शरीरामध्ये काहीतरी रोग आहे, त्या रोगामुळे त्याला त्रस्त व्हावं लागतं. आणि 4 वेळा जेवत असेल तर मग महारोगी. कोण म्हणलं निरोगी? निरोगी नाही आहे. लोकांना याचा आहार खूप तगडा आहे, चांगला आहे. नाही नाही, हे खादाळपणाचं लक्षण आहे, असं नाही. योग कसा काय होईल मग? काही माणसं म्हणतात मला आहे ना कधीही जेवण द्या, मी नाही म्हणत नाही. तो रसनेंद्रियाचा अंकीला असेल, कधीही जेवण द्या असं कसं होईल? अरे आतमध्ये ते अन्न प्रवास करायला वेळ लागतो, कधीही जेवण द्या असं कसं होत आहे? ते प्रौढी सांगतात, ते मला कधी द्या, मी नाही म्हणत नाही. बरोबर आहे. मग आता प्राणाला वेळ मिळाला की प्राण रोग खाऊन टाकतो की नाही, पण त्याला अवसर तर मिळाला पाहिजे. नाहीतर आपण प्राणाला सारखं कामाला लावलं, त्याची भूक भागली नाही तरी अन्न देत राहिलो तर मग व्याकुळ होऊन जातात. ते शरीराचा नियम असा आहे, आपण जेव्हा विश्रांती करणार आहोत ना रात्री, तोपर्यंत आपलं अन्न पचून झालं पाहिजे. सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जेवावं, लवकरात लवकर जेवावं, की ज्यावेळेस आपण आपल्या विश्रांती शय्येवर जाणार आहे तोपर्यंत आपलं अन्न पूर्ण पचलं पाहिजे. आणि मग रात्री आपलं जे शरीर आहे ते संपूर्ण आपल्या शरीरामध्ये जे काही घटक आहे त्याला ते दुरुस्त करत असतं, पण त्याला वेळ तर दिला पाहिजे. अंगाते अंगवरी, आपलं शरीरच आपल्या शरीराला सांभाळत असतं, फक्त आपण त्याला संधी दिली पाहिजे. शरीरात म्हणजे रचनाची एवढी मोठी गोड आहे, आपण जर योग्य आहार विहार घेतला तर आपल्याला औषध घेण्याची गरज नाही. शरीरामध्ये आपोआप सगळे त्याला काय म्हणतात, प्रतिकार शक्ती तयार होते बघा. आपोआप वातावरणात बदल झाला तर सर्दी होते ना आपल्याला, तर ती सर्दी नसते, त्या वातावरणाला लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रचना बदलत असते. आणि मग थोडाफार ताप येत असतो त्याच्यामध्ये, तर ते रचना बदलते. जसं ते रेल्वे प्रवास करते ना, तर तो ट्रॅक बदलला थोडासा तर खडखड आवाज होतो बघा, आणि थोडे डबे हालतात. तर तसंच आहे, वातावरण बदललं की आपल्या शरीराचा ट्रॅक बदलतो थोडासा, आणि मग सर्दी ताप थोडीशी येत असते. जास्त दिवस नाही आली पाहिजे ते, असं होतं. अंगाते याकरता सांगितलं. आता शरीराला शरीरच सांभाळून धरतं. पवनाते पवन धरी, प्राणवायू अपान वायू, हे जे वायूचे प्रकार आहे ते वायूच वायूला सांभाळून धरून ठेवतात. अशी अनुभवाची ओझरी, ओझरी म्हणजे उत्कर्ष किंवा स्वच्छता म्हणतात. असा अनुभवाचा उत्कर्ष साधकाला येऊ लागतो. म्हणजे काय, शरीरही ताब्यात राहतं आणि प्राणसुद्धा ताब्यात राहतो. त्याने ताबा मिळवलेला आहे. कारण जर शरीर स्वतःला सांभाळू शकलं नाही, विकलांगता जर आली, रोग आला, तर साधना नाही घडत बघा. सगळं लक्ष माणसाचं शरीराकडे जातं. एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल आणि त्याला म्हणलं घेवर जपमाळ घेवर आता, तर जपमाळीवर लक्ष नाही लागत, त्या डोक्यामध्ये घणाचे घाव बसतात, वेदना होतात. किंवा एखाद्याची दाढ दुखत असेल आणि त्याला म्हणलं पारायण कर बरं, तर त्याचं सगळं लक्ष दाढेवर जातं. तो काही दुखावो, फक्त दाढ दुखू नाही. कान ठणकू लागला, काय वाटतं, काही दुखावं पण कान दुखू नाही. डोकं दुखू लागलं की तसंच वाटतं, पण डोकं दुखलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे कळतं की आहे आपल्याला. कधी कधी आता अंगाते अंगवरी, पवनाते पवन धरी, ऐसे अनुभवाचे उजरी होचे लागे. असा अनुभवाचा उत्कर्ष येऊ लागतो. पुढे आता काय, हे साधकाच्या जीवनातली क्रमाक्रमातली साधन आहे बरं. असं घडू लागतं. विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची रग मोडून जाते, मनाचा असणारा विस्तार थांबतो, संकोच होतो मनाचा. हे क्रमाक्रमाने अनुभव आहे सगळे. आता अंग अंगाला सावरतं, वायू वायूला धरून ठेवतो, असा अनुभवाचा भाव
साधकाच्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने पुढे येऊ लागतो. आणखीन काय होतं? प्रवृत्ती मागोते मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेव. ज्ञानोबाऱ्यांनी त्या साधकाचा असणारा हा एक प्रकारचा पुरस्कार केलेला आहे. संसाराकडे धावणारी किंवा इंद्रियांच्याद्वारे विषयाकडे जाणारी अंतःकरणाची प्रकर्ष वृत्ती त्याला प्रवृत्ती असं म्हणतात, किंवा सांसारिक भोगाकडे जाणारी वृत्ती त्यालाच प्रवृत्ती असं म्हणतात. तर ती प्रवृत्ती मागवती मोहरे, ते मागे फिरते. याचा अर्थ ते बहिर्मुख होत नाही. आपल्या अंतःकरणाची प्रवृत्ती विषय देशापर्यंत जाणं म्हणजे त्याने बाहेर प्रवास करणं आहे, आणि तिने पुन्हा माघारी फिरणं, अंतर्मुख होणं, याला म्हणतात प्रवृत्ती मागवते मोहरे. मोहरे म्हणजे फिरणं, मागवते म्हणजे मागच्या बाजूला. मागच्या बाजूला कोण आहे? आत्म अधिष्ठान आहे. इंद्रियाणी पराण्याहु रेंद्रियभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्व सहा. आपला आत्मा आतमध्ये आहे, आणि म्हणून प्रवृत्ती मागे त्याच्याकडे फिरते, अंतर्मुख होऊ लागते. समाधी ऐलाडी उतरे. आता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सर्वात शेवटी समाधी. तर ज्ञानोबा म्हणता हा साधक आत्ताशी कुठं आसनावर बसलेला आहे, परंतु बैसत खेवू, आसनावर बसल्याबरोबर प्रवृत्ती मागे फिरते, म्हणजे अंतर्मुख वृत्ती होते. समाधी जवळ येऊ लागते. समाधी ऐलाडी उतरे. समाधी तर अलीकडं उतरून येऊन बसते. याचा अर्थ काय? समाधी त्या साधकाला निश्चित प्राप्त होणार आहे, इतका त्याचा अधिकार या साधनेमध्ये वाढला जातो. समाधी ऐलाडी उतरे, बैसत खेवो, आघवे अभ्यासू सरे. यमामध्ये 5 प्रकारचा यम: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो की नाही? पण पवित्र देशामध्ये चांगल्या आसनावर सद्गुरूंचं स्मरण करून बसल्याबरोबर बैसत खेवू म्हणजे बैसता क्षणीच सगळा त्याचा अभ्यास संपून जातो. म्हणजे काय? अभ्यास संपतो याचा अर्थ साधना संपते असं नाही, अभ्यास करत नाही असं नाही, अभ्यासाचे त्याला कष्ट होत नाही. आगवे अभ्यासू सरे बैसत खेवो. अभ्यास पूर्ण संपला नाही, अजून समाधी भाव अजून प्राप्त नाही झाला, पण रचनाच अशी आहे किंवा अधिकारच एवढा मोठा आहे की त्याला अभ्यासाला कष्टच लागत नाही, आणि निश्चित तो समाधीचा अधिकारी होतो. हा त्याचा भाव आहे. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगीचे लाता परियेसी, तरी उरू या जघनासी जडोने घाली. आता मुद्रा आणि आसन यामध्ये थोडासा काही फरक आहे. शरीरामध्ये 2 भाग होतात. कमरेपासून खाली असणारा एक भाग आहे, आणि कमरेपासून शरीराचा वरती असणारा एक भाग आहे. तर त्यामध्ये मुद्रा आणि आसनाचे काही प्रकार आहेत. योगशास्त्रामध्ये 84,000 काहीतरी आसनं सांगितली आहे, आणि विशिष्ट प्रकारच्या मुद्रासुद्धा सांगितल्या आहे. पण त्यातली काही मुख्य आसनं सांगितली आहे. 84 ही मुख्य आसनं आहे. म्हणून आळंदीमध्ये किती सिद्ध आहेत? 84 सिद्धांचा सिद्धपेटी मेळा. 84 त्यामध्ये मुख्य आसनं सांगितली, आणि 10 प्रकारच्या मुद्रा वर्णन केलेले आहे. आपल्या शरीराची जी काही विशिष्ट रचना होते, तर त्या रचनेमध्ये काही आसनं आणि काही मुद्रा. तर मुख्य आसन आहे 84, आणि मुद्रा मुख्य आहे त्या 10. तर त्यांचा विचार आहे. पण हल्लीच्या काळामध्ये आसन आणि मुद्रा एक अर्थीच वापरल्या जातात असा चिंतनाचा विचार केलेला आहे. तर ज्ञानोबाला मुद्रा सांगायची. मुद्रेची प्रौढी ऐसी, तिची सांगीजेल आता परियेसी. आता अर्जुना मी तुला एक मुद्रा सांगणार आहे. शरीराची रचना तीच मुद्रा, आणि त्यालाच काही ठिकाणी आसनही म्हटलं जातं. ती मुद्रा प्रौढी म्हणजे थोरवी. त्या मुद्रेचा मोठेपणा किंवा त्या आसनाचा मोठेपणा, कारण ज्ञानोबाने मुद्रा शब्द वापरला. मागे आसन आलं ना, बसण्याचं जे आहे ते आसन, आणि शरीराचा जो आकार तयार होतो त्याला ज्ञानोबाने मुद्रा म्हणतात. तर त्या मुद्रेचा मोठेपणा असा आहे की तो आम्ही तुला आता सांगणार, पण अर्जुना परियेसी बरं, तो श्रवण कर. मग कशी मुद्रा आहे शरीराची? तरी उरू या जघनासी जडोने घाली. उरू म्हणजेच मांडी,
आणि जघन म्हणजे पोटरी. गुडघ्याच्या खाली काय आहे? पोटरी मागच्या बाजूला. आणि गुडघ्याच्या वरती कमरेपर्यंत काय आहे? मांडी. तर बसत असताना आपली मांडी आणि पोटरी असे घट्ट बसली पाहिजे, जवळजवळ, अंतर त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे. ओरो या जगनासी जडोने घाली. आपण जेवल्यानंतर जर वज्रासनात बसलो तर असंच बसावं लागतं. मांडी आणि पोटरी एकत्र ठेवावी लागते, पाय मागे घ्यावे लागतात. तर ते वज्रासन वेगळं आहे, ते जेवणाच्या नंतर करतात. आणि हे मूळबंध आहे. या मूळबंधाला सुद्धा वज्रासन म्हटलं जातं. पण त्याची रचना बघा आता कशी. एक थोडासा आकार सांगतो. आपलं जे शरीर आहे ना, शरीरातले 2 भाग आहे, उजवं आणि डावं अंग. पण जसं उजवं शरीर आहे तसंच डावं शरीर आहे, बरोबर आहे. 2 भाग जोडलेले आहे आपले. आणि या दोन्ही शरीराला एका ठिकाणी शिवलेलं आहे. गुदद्वाराच्या ठिकाणी, इथे पुढंच येतं या ओवीमध्ये, तेवढंच शिवून ठेवलेलं आहे. विधात्यांनी कशी रचना केली काय माहिती. तर ते जरासंध नावाचा राक्षस आहे ना, त्याच्या वडिलांना 2 बायका. म्हणजे या ऋषीने फळ दिलं की मुलगा होईल, काहीतरी मंत्र सामर्थ्याने. मग ते फळ एकटीनं खायचं ना, तर दोघीने अर्ध अर्ध कापून खाल्लं आणि त्यांना अर्धा अर्धाच मुलगा झाला. घाबरल्या ना त्या, असं कुठं मुलगा असतो का. मग ते दोन्ही भाग टाकून दिले. तर तिथं जरा नावाची एक असणारी स्त्री फिरत, बहुतेक राक्षसी असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर तिने ते 2 भाग पाहिले आणि दोन्ही भाग जोडले. तर जोडल्याबरोबर तो मुलगा जिवंत झाला. तिचं नाव होतं जरा आणि तिने त्याला सांधलं, म्हणून त्या बालकाचं नाव पडलं जरासंध. जरा नाही हा, जरा. उच्चार लिहायला सारखंच आहे, जरा आणि जरा. तिचं नाव होतं जरा. तिने ते सांधलं आणि मग तिने ते जोडलं. तसे शरीराला जोडलेलं आहे. हा भाग पुढे येतोय आता. म्हणून आपलं उजवं शरीर आणि डावं शरीर सारखंच असतं. समजा एखादा आपला दात पडला किंवा दातावर आपण चिकित्सा केली, तर जेव्हा ते माप घेतात ना दवाखान्यामध्ये, तर माप घेत असताना आपला या बाजूचा दात म्हणजे उजव्या बाजूचा दात आणि डाव्या बाजूला त्याच क्रमांकाचा दात जवळपास सारखा असतो. समजा आता डाव्या बाजूला एक अक्कल दाढ आहे, कधी कधी उशिरा येते ती, आणि त्याच्यासमोर एक मोठी दाढ आहे. आणि त्या डाव्या बाजूच्या दाढीचं काम केलं असेल तर उजव्या बाजूला मागून 2 क्रमांकाची आपली दाढ, डाव्या बाजूची दाढ सारखीच असते. तुम्ही आरशात घरी जाऊन पहा, आता नका बघून, किंवा समोरचे असणारे 2 दात बरोबर सारख्या आकाराचे असते, समकक्ष आहे ते सगळे. उदाहरण कशाकरता सांगितलं, शरीराची रचनाच अशी आहे की जे समान आहे. ओरू या जगनाशी जडोने घाली हा भाग पुढे येतोय क्रमाक्रमाने, पण पुढेचा विस्तार करता येणार नाही म्हणून आताच विस्तार केला थोडा. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाडी संचरी पा. आता या ओव्या आहे ना, खरं तर एखाद्या योगाची साधना करणाऱ्या महापुरुषाकडून प्रात्यक्षिक पाहिलं पाहिजे, म्हणजे समोरासमोर पाहिलं पाहिजे. आता आपल्याला करायचं म्हणलं तर व्यासपीठ बाजूला घ्यावं लागेल आणि ते जमणारही नाही आपल्याला. उगा दुसरीच रचना तयार व्हायची आहे ते सगळं काहीतरी. हां, नाही तर मग चालू पाटला पुन्हा अडचण यायची. ते खालीवर जर पाय पडला तर नळ फुगतात ना, खालीवर पाय पडला तर. आणि याच्यात जर पाय मागं पुढं झाला तर मग अवघड व्हायचं. सामान्य नाही ते साधना, पण ते एखाद्या मार्गदर्शकाच्या नुसार केले पाहिजे. चरण तळे देवहडी. देवहडी म्हणजे काय? दीड आकाराची. देवडाचरणी शब्द आला ना, देवडाचरणी वाजवितव्यून. सामान्यपणे आपले तळवे पायाचे असे राहतात ना, चरण तळ असे राहतात, तर ती देवहडी करायची म्हणजे अशी करायची. चरण तळे देवहडी म्हणजे थोडक्यामध्ये आपले जे मांडी आणि पाय आहे हे जोडून घ्यायचे. मग काय होईल, मांडी आणि पोटरी जोडून घेतली तर तळपाय आपल्याशी समोरासमोर येतील ना, तर ते देवहडी झाले पाहिजे, वरती आले पाहिजे असे. पण ठेवायचे कुठं? आधार द्रुमाच्या बुडी. आधार द्रुम, द्रुम म्हटले वृक्ष आहे ना, शरीर एक प्रकारचा वृक्ष आहे. आधार म्हणजे मूलाधार चक्र, आणि ते कुठं आहे? ते अपान वायूचं ठिकाण, शरीरातला पाठीचा कणा संपतो त्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. आणि त्याच्या बुडामध्ये म्हणजे त्याच्या खाली
आधार द्रुमाच्या बुडी आपली दोन असणारी चरण तळे, एकावर एक पाय ठेवायचा आणि दुसरा पाय वाकडा झाला पाहिजे, तर त्याला म्हणतात चरण तळे देवडी. देवडी म्हणजे थोडक्यात दीड आकाराचा. एकावर एका पायावर दुसरा भार ठेवून दुसरा पाय थोडासा वाकडा झाला पाहिजे, पण मात्र मांडी आणि पोटरी चिटकूनच राहिली पाहिजे. आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाडी संचरेपा. सुघटिते म्हणजे सुस्थिर, गाढी म्हणजे बळकट, आणि संचरी म्हणजे लावावी किंवा ठेवावी. आपले दोन असणारे पायाचे तळवे देवडी आकारामध्ये आधार द्रुमाच्या बुडा म्हणजे तळभागामध्ये शरीराच्या पाठीचा कणा संपतो तिथं चांगल्या प्रकारे बळकट राहतील, पुन्हा ते हलणार नाही, अशा प्रकारे त्याची रचना लावावी. पुढे सव्य तो तळी ठेवीजे, तेने शिवनी मध्य पिढीजे, वरी बैसे तो सहजे वामचरण. वाम म्हणजे काय? डावा, आणि सव्य म्हणजे उजवा. आता सव्य म्हणजे उजवा पाय आहे, त्या उजव्या पायाचं पुन्हा चरण तळ घेतलं म्हणजे तळवा घेतला, आणि तळव्याचा जो काही भाग आहे सव्य, तो जो आपला उजवा पाय आहे तो तळी, तो शरीराच्या खाली ठेवायचा. तळी म्हणजे खाली ठेवायचा, आणि पुन्हा त्या उजव्या पायाची जे काही टाच आहे ते कसे लावायचे ते पुढे सांगणार आहे. सव्य तो तळी ठेवीचे, तेने शिवनी मध्य पिढीचे. शिवनी म्हणजे शिवलेला भाग. आपल्या शरीरामध्ये गुदद्वारापासून जननेंद्रियापर्यंत तेवढं शरीर शिवलेलं आहे, त्याला शिवनी मध्य म्हणतात. पिढीचे तिथे तो टाच लावावी, आणि त्यानंतर वरी बैसे तो सहजे वामचरण. आता उजवा पाय खाली गेला की त्याच्यावरती सहज डाव्या पावलाचं चरण वरती येतं. आता तिने अनुबारी पुढे सांगतात बघा. गोद मेंढरा अंतवती चारी अंगुळे निगुती, तेत सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया, माझी अंगुळ एक निगे, ते टाचे चेने उत्तल भागे, नेहटीजे वरी अंगे पेललेनी, उचलिले कानी निजे, तैसे पृष्ठांत उचलीजे, गोल्फद्वय धरीजे तेनेचे माने. हे आसन आहे. या आसनाला मूळबंध म्हणतात. इथे याला वज्रासन म्हटलं आहे, आणि काही असणारे योग पुरुष याला गोरक्षासन असं म्हणतात. म्हणजे हे गोरक्ष महाराजांनी लावलेलं आसन म्हणतात बहुतेक. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. पुढे मच्छिंद्राने बोलतो गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवी सार चोजविले. तर गोरक्ष महाराजांनी हे जास्त प्रसिद्धीला आणलं, म्हणून त्याला गोरक्षासन असं म्हटलं जातं, काही भागामध्ये म्हणतात. तर गुद म्हणजे गुदद्वार, मेंढरा अंतोती गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्या आतमध्ये म्हणजे मध्य भागामध्ये चारी अंगुळे निगुती. निगुती म्हणजे केवळ किंवा नुसती, निगुती म्हणजे थोडक्या आकारातली, फक्त 4 बोटं जागा आहे. त्या 4 बोटं जागापैकी सुद्धा सार्ध, अर्ध म्हणजे अर्धी, आणि स म्हणजे एक, सार्ध म्हणजे दीड. आता 4 बोटं होते, त्यातले सार्ध म्हणजे दीड बोटाची जागा सोडली, खाली किती राहिले? फक्त माझी बघा, सार्ध प्रांती सांडूनिया, दीड बोटाची जागा सोडून माझी अंगुळ एक निघे, फक्त 1 बोट आकाराची तेवढी जागा शिल्लक राहते. आणि तेथ टाचे चेने उत्तर भागे, जे काय टाच आहे आपली त्यामध्ये सुद्धा टाच म्हणजे मागचा टाचेचा भाग, आणि त्याचा पुन्हा उत्तर भाग म्हणजे शेवटचा भाग. तर त्याच्या शेवटच्या भागाने नेहटी जे नेट करावी, किंवा ते 1 अंगुळ जी जागा आहे ती टाचेनं दाबून ठेवावी. ती कशा करता? तर शरीराच्या खालच्या भागामध्ये जो वायू वाहतो त्या वाहणाऱ्या वायूला म्हणतात अपान वायू. शरीरातले सगळे पदार्थ जे आहे ना, आता आपण तोंडाने पदार्थ घेतो, अन्न घेतो, पाणी घेतो, तर ते जर कंठातच राहिलं तर ते शरीरामध्ये पुरवठा होणार नाही. म्हणून ते खाली सरकलं पाहिजे. तोंडामध्ये आपण घेतलं पाणी किंवा अन्न, तर जे खाली लोटण्याचा वायू काम करतो ना त्या अन्नाला पुढे,
तुम्ही ते हे पाहिलं का, शेवयाचं यंत्र पाहिलं का? आता उन्हाळ्यात चालू आता ते शेवया काढण्याचं, तर ते साचा काय म्हणतात त्याला, साचाच म्हणतात का? तर त्याच्यामध्ये ते गव्हाचा गोळा असतो की नाही, तो टाकला जातो, तर तो सहसा बाहेर येतो. त्याला ते लोटतात लोक, तो लोटला तर मग ते शेवया तयार होतात. तसा अपान वायू शरीरातल्या अन्नाला पुढं पुढं लोटत जातो आणि तेव्हा मग ते जठरापर्यंत जाऊ शकतं. बरं, जठरामध्ये झालं काम, तर उरलेला जो काही आसार भाग आहे त्याचं निस्सारण झालं पाहिजे ना, म्हणून ते अपान वायू काय करतो, पुढे पुढं लोटत जातो. म्हणून अशुद्ध पाणी, अशुद्ध अन्नाचा भाग खाली घेऊन जाणारा वायू त्याला अपान वायू म्हणतात. आणि जे काही 4 अंगुळे जागा आहे त्यातले 1.5 जागा वरची, 1.5 बोटं जागा खाली सोडून दिली, मध्यंतरी जागा राहिली. माझी म्हणजे मध्यंतरी 1 अंगुळ निघे, 1च अंगुळ जागा राहिली. तर टाचेच्या उत्तर भागाने, तर टाच कोणती होती तिथं, त्या आपल्या उजवा पाऊल खाली ठेवला होता, तर त्या टाचेच्या उत्तर भागाने म्हणजे शेवटच्या भागाने नेहटीचे तेवढी 1 बोट जागा अशी दाबून ठेवायची. आता हे परिणाम काय होतो, अपान वायूचा दरवाजा बंद होतो, मग त्याला खाली जागा नाही मिळत. नेहटीचे वरी अंगे पेललेनी, आपलं वरचं जे अंग आहे ते तोलून धरायचं. पेललेनी म्हणजे तोलून धरायचं, अंग तोलून धरलं आणि पुन्हा टाचेच्या उत्तर भागाने तेवढी 1 बोट जागा दाबून ठेवली, अपान वायूला जागा नाही मिळत. मग आता अपान वायूला खाली वाहण्याकरता जागा नाही मिळाली की तो काय करतो, वरती प्रवास करतो. त्याचा वरती प्रवास होऊ लागला की कंठामध्ये सुद्धा पुन्हा एक रचना करायची, म्हणजे इथूनही त्याला जाऊ द्यायचं नाही, आणि पुन्हा नाभीवर सुद्धा पुन्हा एक बंध द्यायचा. मग आता त्या वायूला प्रवास करायला जागाच नाही मिळाली. शहरामध्ये जर एखादा रस्ता बंद केला ना, तर मग माणसं काय करतात, दुसऱ्या रस्त्याने जातात. तसा हा वायूसुद्धा वरती येण्याचा प्रयत्न करतो. वरती रस्ता बंद झाला, नाभी स्थानावर पुन्हा एक बंद दिला. मग आता त्या वायूला कोंडलं ना, तर कोंडलेला वायू त्या कुंडलिनी शक्तीला धक्का देतो, जाग करतो. क्रमाक्रमाने हा विचार पुढे येतोय. आता माझी अंघोळ 1 निघे, ते टाचेची ने उत्तर भागे, नेहटीचे वरी अंगे पेललेनी. पण शरीर कसं तोलून धरावं, ज्ञानोबा म्हणतात, आपण शरीर उचललं का न उचललं हे कळायला सुद्धा नाही पाहिजे. उचलिले का नेणीचे, तैसे पृष्ठांत. पृष्ठांत म्हणजे काय, पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग. पृष्ठ म्हणजे पाठीचा मागचा भाग, अंत म्हणजे शेवटचा. पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग असा उचलून धरावा की तो आपण उचलला की न उचलला हे कळता कामा नये. उचलिले का नेणीचे, तैसे पृष्ठांत उचलीचे. याकरता शरीर हलका असावं लागेल बरं, नाहीतर आपल्याला कळतं आपलं किती वजन आहे. आपले कधी कधी आपले पाय सुचतात ना, तर मग याचा अर्थ काय, आपले पाय सांगतात की आपलं वजन ते जाणवतं आपल्याला. तर शरीर इतकं हलकं पाहिजे की आपण शरीर उचललं, ज्याचं वजन जास्त त्याला हे कळतं की आपलं उचललं आहे किंवा आता उचलं जाऊ शकत नाही, तर हे वजनावर कळतं. याच्यामध्ये शरीर सीमित असावं, मेद कमी असावं लागेल, शरीरामध्ये चरबी कमी असावी लागेल. पण ते शरीर उचललं का, म्हणजे थोडक्यात भार होता कामा नये शरीराला, इतकं ते मधल्या प्रमाणात असावं. उचलिले का नेणीचे. काही बालकांचं वजन असतं बघा, लहान मुलाचं, तर आपण त्याला कडेवर घेतलं का न घेतलं हेच कळत नाही. आणि काही दष्टपुष्ट असतात, तर ते कडेवर घेतलं तर आपल्याला दम लागतो, असं होतं. उचलिले का नेणीचे, तैसे पृष्ठांत उचलिलीचे. गुल्फद्वय धरीचे तेनेची माने. माने म्हणजे प्रमाणे. गुल्फद्वय, द्वय म्हणजे 2, आणि गुल्फ म्हणजे ते आपण त्याला घोटे म्हणतो की नाही पायाचे, तर ते सुद्धा घोटे तसेच उचलून धरावे की ते उचलले का न उचलले हे कळता कामा नाही. त्यांच्यावर वजन नाही राहिलं पाहिजे शरीराचं, नाहीतर मग त्याला कळ लागते. कळ लागली की साधना कशी होईल, त्या शरीराला कळ नाही लागली पाहिजे, त्याकरता वजन प्रमाणात असलं पाहिजे योग साधकासाठी. ते मी असं ऐकलं आहे बा, ज्याला योगाची साधना करायची आहे ना, त्याला अगोदर बरेच दिवस लोणीच खायला देतात, किंवा जे पंचकर्म करतात ना, पंचकर्मामध्ये ते विशिष्ट प्रकारचं तेल देतात प्राशन करायला. तेलामध्ये स्निग्धता असते, आणि तेलाचं एक काम आहे, चिकटलेल्या पदार्थाला तेल बाहेर काढतं. समजा गव्हाचं पीठ आपण मळतो आहे, तर हाताला चिकटतं बघा ते,
ज्वारीचं बाजरीचं एवढं नाही चिकटत, मग गव्हाचं चिकटतं. मग ते चिकटलं कसं काढायचं, तर त्याला तेल लावावं लागतं किंवा मिठाचं पाणी लावावं लागतं, तेव्हा ते बाहेर निघतं. जसं गव्हाचं पीठ बाहेर चिकटतं ना, तसं आतही चिकटतं. म्हणून गव्हाचं जास्त पदार्थ खायचे नसतात. गव्हापेक्षा मैदा घातक, तो फारच चिकट आहे. आणि जे लोक पाव खातात त्यांचा काय विचार सांगावा आता. ते मैद्यापासूनच त्या बेकिंग सोडा वगैरे काय काय मला माहिती नाही ते काय वापरतात, पण गव्हापेक्षा जास्त चिकट आहे मैदा. तळीव पदार्थ वगैरे हे कशाकरता सांगितलं आहे, तेलाचं काम आहे ते बाहेर काढणं. तर त्या पंचकर्मामध्ये तेल प्यायला देतात, शरीर स्वच्छ होऊन जातं, फार स्वच्छ होतं शरीर. आता ते सांगण्यासारखं नाही. पण त्याच्यामध्ये त्यांना जेवण देतात. किती देतात जेवण? अहो जेवण कशाचं, जेवण शब्द म्हणायला उशीर लागेल एवढं कमी ते जेवण असतं. 1 वाटीभर मुगाचं वरण असतं आणि तळ हाता एवढी भाकर. किती वेळा देतात? 24 तासातून एकदा. एवढंच दिलं जातं, पण त्याने शरीर मात्र हलकं होतं ते पंचकर्मामध्ये. तसं ज्याला योगाची साधना करायची त्याला काही दिवस लोणी खायला देतात असं म्हणतात बरं, पण त्याच्यावर एक प्रक्रिया वगैरे घडत असेल. ते हलकं शरीर म्हणजे उचललं का न उचललं हे कळत नाही. तसे पायाचे गोटेसुद्धा त्याच प्रमाणामध्ये उचलून धरावी. मग शरीर कसं होतं? मग शरीर संचो पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभ होय. पार्ष्णी याला म्हटलेलं आहे खोट, पायाची असणारी खोट. शरीर संचो, संचो म्हणजे समग्र, संच म्हणजे समूह, संच म्हणजे संघटना म्हणतो ना आपण, संच म्हणजे एकत्र. तर शरीराचा सगळा संच हे पार्था, शरीर अशेषही संच, शरीराचा सगळा संच म्हणजे रचना समग्र असा होतो. कसा? पार्ष्णीचा माथा, आपल्या पायाची असणारी जी खोट आहे आणि त्या खोटीवर असणारा जणू काही शरीराची रचना रचली गेली आहे की काय असं होतं. माथा स्वयंभ होय. माथा म्हणजे मस्तक, वरचा असणारा पृष्ठभाग त्याला माथा म्हणतात. आणि जणू काही हे शरीर स्वयंभ रूपाने त्या खोटीच्या म्हणजे घोट्याच्या आकारावर स्वतः स्वयंभ मस्तक रूपाने किंवा शिखराच्या रूपाने रचलं गेलं आहे की काय असं वाटतं. आपण जर वारुळ पाहिलं असेल तर ते वारुळाची रचना बघा कशी असते, बरोबर सरळ आकारात राहते. किंवा मंदिराचं जर आपण शिखर पाहिलं तर सरळ आकाराचं राहतं. तसं आपल्या पायाचा जो काही खोट भाग आहे, खोटीचा भाग, त्याच्यावर जणू काही त्याचा मस्तकाचा भाग जसा दिसावा, शिखराचा आकार दिसावा, तसा शरीराचा आकार स्वयंभू रूपाने दिसतो. इतकं ते हलक्या प्रमाणामध्ये शरीर तोललं जातं किंवा त्याचं आसन रचल्या जातं. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण. आता हे सगळे शब्द जुने आहेत आणि हे साधना करणाऱ्या त्या क्षेत्रातले आहेत. सगळ्यांचा अर्थ मलाही लागेल असं काही सांगता येणार नाही. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्ष. लागत नाही अर्थ मग का सांगता? हे शब्द ज्ञानोबा यांचे आहे. जेवढे लागेल तेवढे लागतील आपल्याला, पण त्याचा अर्थ जरी नाही लागला आणि पारायण केलं तरी पुण्याची प्राप्ती आहे. म्हणून अदृष्टाची प्राप्ती म्हणून हे केलं पाहिजे. जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण. मूलाधार चक्र आहे ना सर्वात खाली, म्हणून त्याला आधार चक्रही म्हणतात आणि मूलाधार चक्रही म्हणतात. म्हणून आधार द्रुमाच्या बुडी अशी 93 ओवी आली होती. तर त्या आधार द्रुमाच्या बुडामध्ये आपण हा बंध दिलेला आहे, म्हणून याला म्हणतात मूळबंध. मूळबंध म्हणजे मूलाधार चक्र. मूल आधार चक्राच्या ठिकाणी जी शिराची बांधणी केली किंवा तिथला जो वायू त्याला बांधून टाकलं, कोंडलं. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण. वायू बांधला जातो म्हणून त्याला बंध म्हणतात बरं. आणि त्याच्यामध्ये 3 बंध आहेत. एक मूलबंध, ओडियाना बंध आणि पुढे येणारा जालंधर बंध, असे 3 बंध दिले जातात शरीरामध्ये. आणि या 3 बंधाने वायू बांधला जातो. पण तो वायू आहे ते चंचल आहे आणि जरी तो बांधला तर बांधला नाही जातो. यावरूनच आपल्याला एक शोध लागला असेल कदाचित वैज्ञानिकाला.
वायू बांधला जात नाही, कोंडला तर तो ताकदीनं तयार होतो. त्याच्यानुसार कुकरचा शोध लागला असेल. ते झाकण लावतात आणि त्याच्यावर शिट्टी ठेवली जाते. वाफ कोणतात की नाही, पण कोंडलेली वाफ कोंडली जाते का? जास्त प्रमाणात ताकद झाली की ती वरती येते. पण काही काही माता भगिनी एवढा शोध लावतात का त्या शिट्टीवर सुद्धा काही ना काही वजन ठेवतात आणि त्या वायूला कोंडण्याचा प्रयत्न करतात. मग तो खाली त्याला जागा नाही जायला, वरती वजन ठेवलेलं आहे आणि मग त्या वायूची ताकद झाली की तो एवढा प्रचंड स्फोट करतो, पत्रा फोडून वरती जातो. घडतं की नाही? जसा कोंडलेला वायू स्फोट करू शकतो तसा मूलबंध, जालंधरबंध, ओडियाना बंध याने बांधलेला वायू शरीरामध्ये धक्के देतो. कुणाला? कुंडली नावाच्या शक्तीला. कुंडली वेगळी आणि कुंडलिनी वेगळी. ज्योतिषामध्ये असते ती कुंडली. आमची कुंडली पहा, काय पाहायची गरज आहे, अशीच कळते. ते कुंडली आहे. आणि योगामध्ये जे आहे ती कुंडलिनी शक्ती. फरक ध्यानात ठेवा. अर्जुन आहे जाण मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नाम याशी. याला गौण साधनाम वज्रासन म्हणतात. ऐशी आधारी मुद्रा पडे, असं मूलाधार चक्राच्या ठिकाणी मुद्रा पडते. आणि अधिचा म्हणजे खाली वाहणारा आपान वायूचा मार्ग मोडे. मग आपान वायू काय करतो? तेथ आपान आतुलेकडे ओहटू लागे. आपान नावाचा वायू आतुलेकडे म्हणजे शरीराच्या आतल्या भागामध्ये ओहटू लागे. तो वाहण्याकरता प्रवास करतो, संकोच करतो. पुढे काय होतं ते क्रमाक्रमाने पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.